नमस्कार, DS4 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या लासलगाव पोलिसांनी खताचा काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। निफाड तालुक्यातील विंचूर चौफुली परिसरात पोलिसांनी धाड टाकून तब्बल 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। लातूरहून मुंबई आणि अहमदाबादकडे अनुदानित युरिया खताची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती लासलगाव पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील पाबळवाडी परिसरातील एका कांदा गोदामावर अचानक छापा टाकला। तर घटनास्थळी पाहणी केली असता शेतीसाठी असणाऱ्या अनुदानित युरिया खताच्या गोण्या इतर व्यावसायिक पॅकिंगच्या गोण्यांमध्ये बदलण्याचे बेकायदेशीर काम सुरू होते। पोलिसांनी या ठिकाणी रंगेहात कारवाई करत सुमारे 19 लाख रुपये किमतीच्या 761 युरिया खताच्या गोण्या हस्तगत केल्या। तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा सुमारे 65 लाख रुपयांचा ट्रक आणि 80 टेम्पो असा एकूण अंदाजे 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले असून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या रॅकेटचे मूळ कुठपर्यंत पोहोचले आहे याचा कसून शोध आता लासलगाव पोलीस घेत आहेत। DS4 न्यूज येवल्यासाठी ब्युरो रिपोर्ट लासलगाव। मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या।